नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या नावावर पीक कर्ज आहे का? तुमचं कर्ज थकीत आहे का? तुमचं कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीत येणार आहे की नाही याची चिंता तुम्हाला पण लागली आहे का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण महाराष्ट्रातील चर्चेतील असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 विषयी अगदी सोप्या भाषेत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत योजनेत किती कर्ज माफ होणार, कोणत्या कर्जाला कर्जमाफी मिळणार, 30 सप्टेंबर 2025 या तारखेचा नेमका अर्थ काय, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा लाभ कसा मिळू शकतो, कोण पात्र आहे कोण अपात्र आहे, 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असेल तर काय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी आता नेमकं काय करायचं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारने 2026 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक अडचणीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे थकीत पीक कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देणे. सरकारच्या घोषणेनुसार पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे शेतकरी नियमितपणे आपले कर्ज फेडतात अशा शेतकऱ्यांना देखील 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद आहे. म्हणजे या योजनेत एकीकडे थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा आहे, तर दुसरीकडे वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 30 सप्टेंबर 2025. आता इथे एक तारीख प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवणे गरजेचे आहे, ती म्हणजे 30 सप्टेंबर 2025. या योजनेच्या उपलब्ध माहितीनुसार या तारखेपर्यंत थकीत पीक कर्ज असेल तर त्या पात्र पीक कर्जमाफीच्या निकषात येते. पण एक गैरसमज होऊ शकतो. समजा एखाद्या शेतकऱ्याने 2025 मध्ये पीक कर्ज घेतले आणि त्याची थकबाकी 30 सप्टेंबर 2025 रोजी अस्तित्वात होती, तर केवळ माझं कर्ज आहे एवढ्यावरच कर्जमाफी मिळते असं नाही. कर्जाचा प्रकार, कर्जाची तारीख, थकबाकीची स्थिती आणि शासनाच्या निश्चित केलेल्या इतर निकष तपासले जातात. त्यामुळे फक्त सोशल मीडियावरील पोस्ट पाहून माझं कर्ज माफ झालं असा निष्कर्ष काढू नका. अंतिम पात्रता संबंधित अधिकृत यंत्रणा आणि बँकेच्या नोंदीनुसार ठरते. किती कर्ज माफ होणार? आता सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे नक्की किती कर्ज माफ होणार, किती रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होणार. तर उपलब्ध माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी 2 लाख रुपयापर्यंतचा पीक कर्ज मिळणार आहे. पीक कर्जाला माफी मिळणार आहे. उदाहरणातून समजून घेऊया. समजा तुमचं पात्र पीक कर्जात थकीत रक्कम 1 लाख रुपये आहे, तर पात्रता पूर्ण असल्यास 1 लाख रुपयांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. दुसऱ्या शेतकऱ्याचं पात्र थकीत कर्ज 1,80,000 आहे, तर त्याला 1,80,000 पर्यंतचा लाभ मिळू शकतो. पण समजा एखाद्या शेतकऱ्याचा पात्र थकीत रक्कम 2,50,000 असेल, तर त्याला 2 लाख ही कमाल मर्यादा महत्त्वाची ठरते. म्हणूनच कर्ज कितीही असो, संपूर्ण कर्ज माफ होणार असा अर्थ या योजनेचा काढू नका. 50,000 प्रोत्साहनपर लाभ कोणाला मिळणार? आता दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब. अनेक शेतकरी विचारत आहेत, आम्ही कर्ज वेळेवर भरले आहे, मग आम्हाला काय मिळणार? तर उपलब्ध माहितीनुसार नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहनपर लाभाची तरतूद केलेली आहे. म्हणजे कर्जमाफी मिळणारा शेतकरी हा एक गट आहे आणि वेळेवर कर्ज फेडणारा शेतकरी हा दुसरा गट आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, 50,000 रुपये म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट 50,000 रुपयेच मिळतील असे नाही. प्रोत्साहनपर लाभासाठी देखील संबंधित शासनाचा निकष, कर्जफेडीचा कालावधी आणि पात्रता तपासला जाईल. म्हणूनच तुमचं कर्ज नियमित भरलेलं असेल
तर तुमची कर्जफेडीची नोंद आणि बँकेतील कर्ज खाते व्यवस्थित आहे का हे तपासून घ्या. आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, माझं कोणतं कर्ज माफ होणार? या योजनेतील प्रमुख भर पीक कर्जावर आहे. म्हणून ट्रॅक्टर लोन, घराचं कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज किंवा इतर सर्व प्रकारची कर्जे आपोआपच माफ होतील असा गैरसमज करू नका. पीक कर्जाची नोंद, कर्जाचा प्रकार आणि संबंधित बँकेची माहिती शासनाच्या निकषानुसार तपासली जाते. म्हणूनच तुमचं कर्ज नेमकं कोणतं आहे हे जाणून घेण्यासाठी संबंधित बँक शाखेत जाऊन लोन अकाउंट, क्रॉप लोनची माहिती तपासा. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, पात्रता आणि अपात्रता. मित्रांनो, केवळ महाराष्ट्रातील शेतकरी आहात म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपोआप कर्जमाफी मिळेल असं नाही. योजनेचे शासनाने निश्चित केलेले निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. उपलब्ध माहितीनुसार काही प्रकारच्या उच्च उत्पन्नाच्या किंवा विशिष्ट सार्वजनिक किंवा शासकीय पदांशी संबंधित व्यक्तींना अपात्रतेचा निकष लागू होऊ शकतो. उपलब्ध माहितीमध्ये आयकर भरणारे आणि विशिष्ट शासकीय लोकप्रतिनिधी पदांशी संबंधित व्यक्तींच्या अपवर्जनाचा उल्लेख आहे. म्हणून इथे एक गोष्ट खूप स्पष्ट आहे, माझं नाव शेतकरी म्हणून आहे त्यामुळे माझं कर्ज नक्की माफ होणार असं समजू नका. तुमच्या कर्जाची माहिती आणि वैयक्तिक पात्रता दोन्हीही तपासली जाऊ शकतात. आता समजा तुमच्या खात्यावर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकीत कर्ज आहे तर काय? उपलब्ध माहितीनुसार काही प्रकरणांमध्ये 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असल्यास वन टाइम सेटलमेंट म्हणजेच OTS पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. उदाहरणार्थ, तुमची पात्र थकबाकी रक्कम 2,50,000 असेल तर 2 लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेपेक्षा जास्त असलेली रक्कम कशी भरायची किंवा खाते कसे निकाली काढायचे याबाबत संबंधित बँकेकडून प्रक्रिया आणि शासनाने लागू केलेले निकष तपासणे आवश्यक आहे. म्हणून अशा शेतकऱ्यांनी स्वतःहून अंदाज न लावता बँक शाखेत जाऊन आपली खात्याची स्थिती तपासणे सर्वात सुरक्षित आहे. आता प्रश्न पडतो, सरकार कर्जमाफी देणार आहे पण आम्ही काय करायचे? सर्वप्रथम तुमच्या बँकेमध्ये तुमचं पीक कर्ज खाते तपासा. तुमच्या नावाची स्पेलिंग, आधाराशी संबंधित माहिती, बँक खाते, कर्ज खाते क्रमांक आणि कर्जाची थकबाकी हे व्यवस्थित आहे का हे तपासा. आधार प्रमाणीकरण किंवा eKYC आवश्यक असल्यास ती पूर्ण करा. तुमची कागदपत्रे तयार ठेवा. आधार कार्ड, बँक पासबुक, कर्ज खात्याची माहिती, जमिनीचे कागदपत्र आणि आवश्यक असेल ती इतर कागदपत्रे जवळ ठेवा. तसेच सोशल मीडियावर असलेल्या कोणत्याही लिंकवर आपला OTP, ATM पिन किंवा बँकेशी संबंधित कोणताही पासवर्ड देऊ नका. कर्जमाफीच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. आता प्रत्येक शेतकऱ्याला उत्सुकता आहे की माझं नाव कर्जमाफीच्या यादीत आहे की नाही. यासाठी अधिकृत यंत्रणेकडून प्रसिद्ध होणारी लाभार्थी माहिती बँकेत किंवा ग्रामपंचायतीत किंवा शासनाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवा. काही ठिकाणी बँक किंवा स्थानिक पातळीवरील यंत्रणेमार्फत लाभार्थी माहितीची पडताळणी केली जाऊ शकते. यादीमध्ये नाव दिसलं तरी नाव, कर्ज खाते, कर्जाची रक्कम, आधाराशी संबंधित माहिती आणि इतर तपशील काळजीपूर्वक तपासा. चूक असल्यास संबंधित बँक किंवा अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधा. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 म्हणजे नेमकं काय. 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची संपूर्ण माहिती पाहिली. त्याचबरोबर 30 सप्टेंबर 2025 या तारखेचं महत्त्व, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहनपर लाभाची माहिती, त्याचबरोबर पात्रता, अपात्रता, पीक कर्जाचा प्रकार, OTS आणि आवश्यक पडताळणी.
पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीची अंतिम पात्रता तुमच्या वैयक्तिक कर्ज खात्याच्या नोंदी आणि शासनाच्या अधिकृत निकषांवर ठरते. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. बँकेत तुमच्या कर्ज खात्याची माहिती तपासा, अधिकृत शासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवा आणि या योजनेची माहिती तुमच्या गावातील इतर शेतकरी बांधवांना नक्की पोहोचवा. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि सरकारी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमचं कर्ज किती आहे आणि तुमची कर्ज नियमित आहे की थकीत आहे. तुमच्या प्रश्नांवर पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देण्यात येईल. धन्यवाद.